विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. काँग्रेस मुख्यालयात संपूर्ण वंदे मातरम गायलं गेल्यामुळे सोनिया गांधी नाराज असल्याच्या चर्चा. सोनिया गांधींनी खरगेंना नाराजी बोलून दाखवली, तर काँग्रेसनं आरोप फेटाळले. सोनिया गांधींचा वंदे मातरमला विरोध हा मानसिक नक्षलवाद नाही तर काय? मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्ला बोल, तर राहुल गांधींनी भाजपला विरोध करावा, भारताला नाही, फडणवीसांचं वक्तव्य. नारी शक्ती विधेयकाला मंजूर करून महिलांना 33% आरक्षण देऊया. लाल किल्ल्यावरनं मोदींचं राजकीय पक्षांना आवाहन. महिला आरक्षण विधेयकावरती राजकारण झाल्याची ही खंत व्यक्त. नारी शक्ती विधेयक 2023लाच मंजूर झालंय, मात्र बिलाची अंमलबजावणी अद्याप का केली नाही? संजय राऊतांचा सवाल. तर विधेयक एकमतानं पारित झाल्याचा सुप्रिया सुळेंचाही दुजोरा. डिलिमिटेशन आणि जनगणनेशिवाय महिला आरक्षण अशक्य. गेल्या अधिवेशनात सरकारनं नवं बिल आणलं होतं. विरोधक येडा बनून पेढा खातायत, फडणवीसांची टीका. फडणवीस नेमकं लोक न्यायालय कुणाला म्हणतायत? कोर्टातही तसाच निकाल लागेल ही फडणवीसांची धमकी. फडणवीसांनी स्वतःवरती संकट ओढावून घेऊ नये, संजय राऊतांचा इशारा. महत्वाकांक्षेसह पात्रता देखील असायला हवी. संजय राऊतांची अमित शहांवर जहरी टीका. अमित शहा लायक नसलेले गृहमंत्री, या पृथ्वीराज चव्हाणांच्या टीकेनंतर राऊतांचाही निशाणा. मी केलेल्या कॉक्रोच या टिप्पणीचा दुरुपयोग करण्यात आला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं स्पष्टीकरण. जे बोललो नाही ते माझं वक्तव्य सांगत तरुणांना भ्रमित केलं गेलं, सूर्यकांत यांचं वक्तव्य. अभिजित दिपकेंची आजपासनं स्कूल ठीक करो मोहीम. हिंगोलीच्या संतूक पिंपरीतील स्वतःच्या शाळेतनं अभियानाला सुरुवात. तुटक्या खिडक्या शिंदेंच्या बॅनरनं झाकल्या. दिपकेंनी शाळेतील वास्तव दाखवलं. शिंदेंचे आमदार शरद सोनावणेंची पत्रकाराला धमकी. 15 ऑगस्ट होऊ दे, तुझ्याकडे बघतो. माझ्यावर पहिल्यापासून खूप कलम. शरद सोनावणेंची भर सभेत धमकी. ठाकरेंचे आमदार कैलास पाटील ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग. मंत्री प्रताप सरनाईकांचा दावा. तर तुळजापुरात बसवलेल्या सीसीटीव्हीद्वारे कैलास पाटलांवरती नजर ठेवणार, सरनाईकांचा मिश्किल टोला. आमदार कैलास पाटील यांच्यासोबतची मैत्री कायम. पक्षांतराबाबत जो योग्य वाटेल तो निर्णय त्यांनी घ्यावा. खासदार ओम निंबाळकर यांनी ऑपरेशन टायगरवरती बोलणं टाळलं. पुण्यातील ध्वजारोहण कार्यक्रमात आसन व्यवस्थेवरनं नीलम गोरे नाराज. लोकप्रतिनिधींना योग्य सन्मान दिला नसल्याचा आरोप. अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या पत्नी पहिल्या रांगेत. मुख्यमंत्री फडणवीसांकडे विषय मांडणार. मनोहर भिडेंची स्वातंत्र्य दिनानिमित्तानं हिंदवी स्वराज्य पदयात्रा. स्वातंत्र्यदिनी संभाजी भिडे राष्ट्रध्वजाचा खुलेआम अपमान करतो. भिडेवर गुन्हा दाखल करणार का? सचिन सावंतांचा सवाल. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर जरांगेंची प्रकृती बिघडली. टायफॉइडची लक्षणं असल्याची डॉक्टरांची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात जरांगेंवरती उपचार. मेळघाटातील डोमा आश्रम शाळेतील भूतबाधेच्या अफवेचं गूढ उकललं. 6 विद्यार्थिनींना मानसिक तणावाची लक्षणं असल्याचं समोर. अफवांवरती विश्वास ठेवू नका, शाळेत जा, आदिवासी विभागाचं विद्यार्थ्यांना आवाहन. पंजाबच्या मोहालीमध्ये कैद्यांच्या सुटकेसाठी आंदोलन. पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्यांचा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. आंदोलकांना पांगवण्यासाठी मोठा बंदोबस्त. ओमानच्या समुद्र किनाऱ्याजवळ रशियन तेल टँकरला अपघात. समुद्रात 2000 चौरस किलोमीटर परिसरात तेलाची गळती. सागरी जीवसृष्टी धोक्यात. इंडोनेशियामध्ये 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. फ्लोरेस प्रदेशात झालेल्या भूकंपामुळे 2 जणांचा मृत्यू. अनेक इमारती आणि घरांचं नुकसान झाल्याची भीती. श्रीलंकेविरुद्ध आजपासून पहिली कसोटी. प्रथम फलंदाजी करताना भारताची धावसंख्या 197 वर 1 विकेट. देवदत्त पडिक्कलच्या 84 धावा, तर राहुल 77 धावांवर नाबाद.
विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.